आत्ताच्या विद्यमान आमदारांनी मागच्या वेळेस तुम्ही भाषण सुद्धा त्यांचं ऐकलेलं आहे की तुट्ट्या चालू ठेवा आणि महिन्याभरात जर मी उजनीचं पाणी नाही आणलं तर माझा राजीनामा तुम्ही घ्या. आता ते आमदारही झाले, कॅबिनेट मंत्री झाले, ते 5 वर्ष त्यांचा कार्यकाळी संपलाय. बरोबर. पण अजून त्याच्या संदर्भात काही पावलं उचलताना तुम्ही पाहिलेत का? आता 5 वर्षाचं सोडा, 30 वर्ष झाली, 30 ते 40 वर्ष झाली, त्यांचे स्वतःचे आता 15 वर्ष झालेत. बरोबर. का पाणी नाही आहे? तर आपल्या तिकिटासंदर्भात आणखी काही कन्फर्मेशन आले का? नाही, भारतीय जनता पक्षामध्ये अशा पद्धतीनं तिकीट कन्फर्म होत नाही. जर आपल्याला तिकीट जाहीर झालं तर लातूरच्या मुस्लिमांना आपण कसा विश्वास देणार आहेत की आम्ही तुमच्यासोबत आहोत? नाही, हे सत्य आहे की देशभरामध्ये एक परसेप्शन क्रिएट झालेले पक्षाच्या विरोधामध्ये, जिथं मुस्लिम समाजाला सिक्युअर वाटत नाही भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये. लाडकी बहीणचं योजनेचं बोललात. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये फक्त एक पॉलिटिकल स्टंट आहे का, असा विरोधाकडून बऱ्याचदा प्रचार होतो किंवा टीकाही होत असते. या सगळ्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्या सर्वांचं म्हणणं होतं की जोपर्यंत लातूरला शाश्वत पाणी मिळत नाही, गॅरंटीड वॉटर सप्लाय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ही अस्थिरता असणारच आहे. नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. महाराष्ट्रभरामध्ये आता निवडणुकांचं तारखा जवळ येत आहेत. टाईम जसं जवळ येत आहे तसं तसं आता बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी इथं घडताना आपल्याला दिसून येत आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर जिल्हा कुठला असेल तर तो लातूर जिल्हा आहे, किंवा मराठवाड्यातला सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा लातूर आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण या लातूरमध्ये 6 वेगवेगळे मतदारसंघ आहेत आणि इथलं राजकारण हे या जिल्ह्यापुरतं नसून तर ते राज्य आणि देश लेवलपर्यंतचं आहे, हे आपल्या सर्वांना परिचित आहे. लातूर शहरामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून अनेक टर्ममध्ये या ठिकाणी विद्यमान आमदार या ठिकाणी देशमुख राहिलेले आहेत आणि त्यांचं कारभार इथं बऱ्याच दिवसापासून चालतो. लातूरमध्ये आता जी लढत होणार आहे काही दिवसामध्ये, मग ते BJP होणार, शिवसेना, तिकीट कोणाला इथे मिळणार, महायुती, महाविकास आघाडी कशा पद्धतीने चालेल, हे प्रश्न तर पुढचे आहेतच. परंतु आता सध्या जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं मात्र या ठिकाणी गाठीभेटी आणि समाजामध्ये काम आता वाढलेलं आपल्याला दिसून येते. असंच एक लातूरमधलं युवा नेत्यांमधलं एक नाव आहे जे की विशेषतः तरुणांमध्ये खूप पॉप्युलर आहे, ज्यांच्या ओळखीची विशेष गरज मला इथं काही सांगाव्याशी वाटत नाही, कारण ते एक पॉप्युलर चेहरा आहे. युवा नेते भाजपचे अजित भैया पाटील कवेकर आपल्यासोबत आहेत. सर, तुमच्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. नमस्कार. सर, सुरुवात इथूनच करूयात की आता तुम्ही जनसंवाद यात्रा सुरू केलेली आहे. मला वाटतं आज 6वा दिवस संपन्न झाला. तर काय नेमके लातूरकरांचे प्रश्न आहेत तुमच्यासमोर? नव्यानं कोणते विषय आता सध्या येत आहेत? नाही, म्हणजे आम्ही आता फिरत असताना आम्ही एक गोष्ट पाहिली की 2019ला सुद्धा मी विधानसभेमध्ये प्रचार केला होता, लोकसभेमध्ये आम्ही प्रचार केला, आणि तेव्हाचे जे विषय आहेत ते मूलभूत सर्व तेच विषय आजच्या निवडणुकीमध्ये सुद्धा समोर येत आहेत. बरोबर. आणि हेच या निवडणुकीचं दुर्दैव आहे की 30 वर्ष 40 वर्ष ज्या घरामध्ये सत्ता राहिलेली आहे त्या सत्तेच्या कारभारानंतर सुद्धा आज 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तेच प्रश्न घेऊन लोक आमच्या समोर येत आहेत. बरोबर, बरोबर. म्हणजे मागच्या बऱ्याच वर्षापासून फक्त रस्ते, पाणी, कचरा याच विषयावर निवडणुका होतात, परंतु प्रत्येक वेळेला याच्याबद्दल तुम्हाला शब्द दिला जातो किंवा त्या विषयावर प्रचार केला जातो, परंतु तसे काम होताना आपल्याला दिसून येत नाहीत. दुसरा प्रश्न असा आहे की आत्ता सध्या तरी आणखी कोणाचे तिकीट फायनल झालेले नाहीत. तर एक लोकांमध्ये चर्चा अशी आहे लातूर विधानसभेच्या परिसरामध्ये की विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्या विरोधामध्ये एक चांगला उमेदवार दिला जात नाही, तगडा उमेदवार दिला जात नाही, म्हणून आतापर्यंत इथं काँग्रेस प्लस ठरलेली आहे. परंतु जर तुमचं नाव आलं पुढे समोर तर एक चांगला पर्याय ठरेल असं युवकांमध्ये आम्ही चर्चा ऐकलेली आहे आतापर्यंत. तर आपल्या तिकिटासंदर्भात आणखी काही कन्फर्मेशन आले का? नाही, भारतीय जनता पक्षामध्ये अशा पद्धतीनं तिकीट कन्फर्म होत नाही. सर्वे होतात, सर्वांचं मत विश्वासात घेतलं जातं आणि त्याच्यानंतर पार्लमेंटरी बोर्ड त्याच्यावरती निर्णय घेते आणि म्हणून ती प्रक्रिया चालू आहे. परंतु एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला असं वाटलं की पक्षाचं काम आपण दारोदारी घेऊन गेलं पाहिजे आणि लातूरकरांचे काय प्रश्न आहेत ते ऐकून घेतले पाहिजेत आणि त्याचं काय भविष्यात करायचं तो पुढचा टप्पा आहे. पण किमान काय प्रश्न
कानाकोपऱ्यामध्ये समोर येत आहेत बरोबर. ते ऐकून घ्यावं अशा हेतूनं ही संवाद यात्रा आम्ही चालू केली. ओके, म्हणजे सध्या तिकीटाचं आणखी याच्यावर आपण काही बोलू शकत नाही सध्या तरी. तर ते तुम्ही म्हणल्याप्रमाणे ते आपले पक्षश्रेष्ठी वगैरे ठरवतील त्या पद्धतीमध्ये. सर, दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथं असा आहे की लातूर मतदारसंघामध्ये मुस्लिम वोटर खूप आहेत, दलित वोटर खूप आहेत, पूर्व भागामध्ये विशेषतः दलितांची मेजॉरिटी संख्या आहे आणि काँग्रेसचा हा बेस राहिलेला आहे पहिल्यापासून की दलित वोट आणि मुस्लिम वोटवर ते काम करतात. आता काय नेमकी स्ट्रॅटेजी आपल्याकडे असणार आहे जर आपल्याला तिकीट जाहीर झालं तर लातूरच्या मुस्लिमांना आपण कसा विश्वास देणार आहेत की आम्ही तुमच्यासोबत आहोत? नाही, हे सत्य आहे की देशभरामध्ये एक परसेप्शन क्रिएट झालेलं आहे पक्षाच्या विरोधामध्ये, जिथं मुस्लिम समाजाला सिक्युअर वाटत नाही भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये. परंतु मी लातूर शहरात काम करत असताना मी प्रकर्षाने पाहतो की ज्या कुठल्या योजना शासनानं आज देशभरातच नाही तर लातूर शहरात राबवण्याचा प्रयत्न केला असेल, सर्वसामान्य लोकांना मिळणारे लाभ म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा आता नुकतीच झालेली लाडकी बहीण योजना असेल, हा सगळा लाभ जसं इतर समाजाच्या धर्मांच्या नागरिकांना मिळतोय तसाच लाभ मुस्लिम बांधवांना सुद्धा मिळतोय. बरोबर. म्हणून जे नारा घेऊन भारतीय जनता पक्ष पुढे जातोय की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, हा खरं तर आपल्याला जमिनीवरती दिसतोय. जर प्रधानमंत्री आवास योजनेचं स्कीम जर समजा मुस्लिम बांधवाला नाही मिळाली असती, जर लाडकी बहीण योजनेचे 1,500-3,000 रुपये आत्ता मुस्लिम महिलेला जर पडले नसते, मी स्वतः संजय गांधी निराधार योजनेच्या कमिटीवरती आहे, तिथं जर 1,500 संख्येनं मुस्लिम बांधवांना एका मीटिंगमध्ये त्या ठिकाणी पगारी मंजूर होत आहेत, ते झाल्या नसत्या तर मला कुठंतरी वाटलं असतं की ही भावना ठीक आहे. बरोबर. परंतु आज पूर्ण शहरभरामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतंय की तो न्याय मिळतोय. म्हणून तुम्ही जसं म्हणाला संभ्रम आहे, परंतु आता लगेच काय करायचं असा विषय नाही आहे. बरोबर. आता आम्ही जवळपास 7-8 वर्षापासून काम करतोय आणि मग मुस्लिम बांधवांमध्ये आपल्याला जिथे संधी मिळेल तिथे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांचे सुखदुःखामध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. आणि म्हणून ते कनेक्ट निर्माण करून त्यांच्यामध्ये जी काही संभ्रम निर्माण झालेला आहे त्याला आपण दूर कसा करू शकतो ह्या भावनेनं काम करण्याचा गेले 7-8 वर्ष प्रयत्न केलेला आहे आणि ते सर्व कार्यकर्त्यांनी करणं अपेक्षित आहे. तसे कार्यकर्ते कामही करतायत, पण ते जास्तीत जास्त होणं बघा, जोपर्यंत ते आपण म्हणतात ना संवाद जोपर्यंत होणार नाही, बरोबर, तोपर्यंत आपण जुळणार कसे. मी ह्या कोपऱ्याला बसून पूर्व भागामध्ये एखाद्या माणसाबद्दल काहीतरी बोलतोय किंवा एखाद्या समाजाबद्दल बोलतोय, मी त्या समाजामध्ये कधी गेलोच नाही, अनुभवलंच नाही आणि मी माझं मत ठेवण्याचा प्रयत्न करतोय, तर कदाचित एक दुसऱ्यांच्या मताचं मत निर्माण करून मी त्यांच्याकडे पाहतोय की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. बरोबर. म्हणून मुस्लिम बांधवांना भेटणं, त्यांच्या सुखादुखामध्ये उपस्थित राहणं, त्यांच्या विषयांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला, असं जर केलं तर तो विश्वास निर्माण होऊ शकतो. बरोबर. तर जोपर्यंत आपण लोकांमध्ये जाणार नाहीत तोपर्यंत त्यांना पण तो विश्वास येणार नाही. एक प्रकारे अतिशय करेक्ट तुम्ही बोललेले आहेत, म्हणजे पॉईंट अतिशय हा योग्य आहे असं मला वाटतं या ठिकाणी. पुढचा प्रश्न असा आहे, आता तुम्ही लाडकी बहीणचं योजनेचं बोललात, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये फक्त एक पॉलिटिकल स्टंट आहे का असं विरोधाकडून बऱ्याचदा प्रचार होतो किंवा टीकाही होत असते, या सगळ्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, आता विरोधकांचं काम असते की त्यांनी अशा पद्धतीनं त्या स्कीमबद्दल बोलावं. त्यांना माहिती आहे की ही योजना महिलांमध्ये खूप पॉप्युलर झालेली आहे आणि मी ज्या गावात गेलेलो आहे तिथं महिलांनी लाडकी बहीण म्हणले की चेहऱ्यावरती स्मित हास्य लोकांच्या, आणि म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महिलांमध्ये एक सकारात्मक भावना सरकारच्या प्रती निर्माण झालेली आहे. आणि जे काँग्रेस पक्ष किंवा विरोधी पक्ष जे म्हणते की लाडकी बहीण योजनेला तुम्ही कधी अंमलात आणू शकणार नाही वगैरे जे काही गोष्टी बोलत होते, कोर्टात जाण्याचा प्रयत्न केलेला आहे, फंड कुठून तुम्ही अवेलेबल करणार, अशा गोष्टी ते बोललेले आहेत. परंतु आता अंमलात आल्यानंतर काय बोलावं असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर राहिलेला आहे. आणि म्हणून एखाद्या दुःखद घटनेचं राजकारण करून लाडक्या बहिणीला पैसे नकोयत तर सुरक्षा हवी आहे, बरोबर, असं एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रयत्न होतोय. पण मला म्हणायचंय सुरक्षा म्हणजे काय? जी गोष्ट बदलापूरमध्ये जी घटना घडली तिथं त्या आरोपींना फाशी तर झालीच पाहिजे. बरोबर.
पण महिलांना आर्थिक सुरक्षा नकोय का? खरं. महिलांना शैक्षणिक सुरक्षा नकोय का? महिलांना त्यांच्या अस्तित्वाची सुरक्षा नकोय का? बरोबर. हा जो आधार शासनाने दिलेला आहे ह्या सुरक्षेपासून तर त्यांना तो सुदृढ करणारच आहे, परंतु एक स्वतःचं व्यक्तिमत्व, इंडिपेंडन्स, स्वातंत्र्य, बरोबर, ते महिलेला प्रदान करणार आहे. आणि म्हणून एक मोठी क्रांतिकारी योजना आहे असं मला म्हणावंसं वाटतं. ओके, म्हणजे एक मोठी क्रांतिकारी योजना आहे आणि जर ही कंटिन्यू मध्ये चालू राहील इलेक्शनच्या नंतरही तर ही क्रांतिकारीच राहणार आहे असं आता आम्ही म्हणतोय की काँग्रेस पक्षाचं जे काही स्टेटमेंट आपण पाहतोय की कदाचित ते योजना बंद करतील आल्यानंतर. ओके. अशा पद्धतीचे स्टेटमेंट म्हणजे वेलकम तर केलेलं नाहीये. बरोबर. मग कदाचित त्यांनी जर समजा दुर्दैवानं ते जर सत्तेत आले तर कदाचित ही योजना बंद होऊ शकते. ओके. अशा पद्धतीचे स्टेटमेंट आहेत. वेलकम केलं असतं तर आपण म्हटलो असतो की त्यांनी ह्याचं स्वागत केले आणि मग सत्तेमध्ये ते समजा जर आलेच तर ते पुढे कंटिन्यू करतील, पण अशा पद्धतीचे स्टेटमेंट तर दिसत नाही. करेक्ट, अगदी करेक्ट आहे. पाटील साहेब, पुढचा प्रश्न आपण याच्याकडे येऊयात, लातूरकडे येऊयात परत आपण, की लातूरमध्ये खूप कमी वेळामध्ये हे महानगरपालिका हे औद्योगिकरण वाढलेलं होतं लातूरमध्ये एकेकाळी, की खूप कमी वेळेमध्ये प्रगती करणारं शहर आपण अशी ओळख होती. परंतु आता MIDC मधल्या अनेक साऱ्या कंपन्या लातूर सोडून बाहेर जात आहेत. लातूरच्या युवकांना निव्वळ 8-10 हजार पगारीवर पुण्यासारख्या ठिकाणी राबावं लागते. म्हणजे लातूरचा युवक इथून फक्त नोकरीसाठी विस्थापित होतोय. आता सध्या लातूरमध्ये रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर तुम्हाला तिकीट भेटलं, तुम्ही निवडून आलात, तर काय प्लॅन असणार आहे किंवा रोजगारासंदर्भात तुम्ही काय सांगू शकता? नाही, मला असं वाटतं की ह्या प्रश्नासंदर्भात अनेक वेळा चिंतन झालेलं आहे आणि अनेक मतं सुद्धा समोर आलेली आहेत. आणि त्याच्यात प्रमुख जे मत सातत्याने लोक म्हणतात, अनेक सिम्पॉझियम झाले लातूर शहराच्या हिशोबानं, वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी एकत्रित आली, मांडणी झाली आणि त्याच्यातलं मी एक सार सांगतोय. बरोबर. त्या सर्वांचं म्हणणं होतं की जोपर्यंत लातूरला शाश्वत पाणी मिळत नाही, गॅरंटीड वॉटर सप्लाय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ही अस्थिरता असणारच आहे. म्हणून हे फायनान्शियल सर्कल जर पूर्ण करायचं असेल आणि त्याला जर व्हॅलिडेट आणि गॅरंटी जर द्यायची असेल तर तुम्हाला शाश्वत पाणी लातूरला आणावं लागणार. 2016 मध्ये जेव्हा दुष्काळ होता आणि आपण मिरजेवरून ट्रेननं पाणी आणलं, बरोबर, त्यावेळेसचं MIDCतलं रूप जर तुम्ही पाहिलं असतं तर कुठलाच उद्योजक त्याच्या पुढं MIDC मध्ये नवीन फॅक्टरी चालू नाही करणार अशी परिस्थिती होती, कारण MIDCने सांगितलेलं की पाणी आम्ही देऊ शकत नाही. बरोबर. मग किती तर उद्योग तेव्हाच बंद पडले. मग आता परत आपल्याला समजा लोकांनी लातूरला इन्व्हेस्ट करावं, बाहेरचे उद्योग लातूरला यावे मोठ्या प्रमाणामध्ये आणि इथं एम्प्लॉयमेंट जनरेट व्हावं, हे जर करायचं असेल तर यू विल हॅव टू गिव्ह गॅरंटीड वॉटर सप्लाय. आणि त्याच्यासाठी अनेकदा भूमिपूजन झालेली आहेत. आत्ताच्या विद्यमान आमदारांनी मागच्या वेळेस तुम्ही भाषण सुद्धा त्यांचं ऐकलेलं आहे की तुट्ट्या चालू ठेवा आणि महिन्याभरात जर मी उजनीचं पाणी नाही आणलं तर माझा राजीनामा तुम्ही घ्या. आता ते आमदारही झाले, कॅबिनेट मंत्री झाले, ते 5 वर्ष त्यांचा कार्यकाळी संपलाय. बरोबर. पण अजून त्याच्या संदर्भात काही पावलं उचलताना तुम्ही पाहिलेत का? किंवा ठीक आहे, आता भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, पण आमदार म्हणून त्यांनी काय आवाज उचलला आहे, काय दिशा घेतलेली आहे? आता 5 वर्षाचं सोडा, 30 वर्ष झाले, 30 ते 40 वर्ष झाले, त्यांचे स्वतःचे आता 15 वर्ष झालेत. बरोबर. का पाणी नाही आहे? म्हणून एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी तुम्हाला जर खऱ्या अर्थानं जर काम करायचं असेल तर शाश्वत पाणी इथं असलं पाहिजे. आणि पाण्याच्या व्यतिरिक्त ड्राय इंडस्ट्रीज जे आहेत, म्हणजे ज्याला पाण्याची आवश्यकता सुद्धा लागत नाही, तशांसाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे. बरोबर, बरोबर. पण पाण्याचा विषयच असा आहे की तो केंद्रबिंदू होतो कुठल्याही इंडस्ट्रीसाठी, म्हणून त्याला हात घालणं आवश्यक आहे. आणि बघा ना तुम्ही, आता आपण एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणतो, आपलं लातूर शहर कशावर चालतं तर शिक्षणावर. काय शिक्षणासाठी आपण काय करतोय? ट्युशन एरियाचं वैभव आहेच, हे मान्यच करावं लागेल. तिथं 20-25 हजार विद्यार्थी येतात. काय अवस्था आहे त्या ट्युशन एरियाची तुम्ही पाहिली ना? बरोबर. कचऱ्याची ढीग आहे त्या ट्युशन एरियामध्ये. मग असलेल्या एम्प्लॉयमेंट जनरेशन इंडस्ट्रीसाठी आपण काय करतो हा तर मुळातला प्रश्न आहे. आज MIDCतले आपले उद्योजक ओरडतात. काय ओरडतात? की तुम्ही चिकलठाण्याला, संभाजीनगरला गेलात तर 1 स्क्वेअर फुटाला 1 रुपया असा टॅक्स पडतो, असं ते म्हणतात.
आणि इथं आपण आला तरी तर 6 ते 8 रुपये घेते टॅक्स घेतला जातो. मग त्यांचं म्हणणं आहे की कम्पॅटिटिव्ह जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बदलाव्या लागतील. पण त्या संदर्भातच काही होताना दिसत नाही. मग मोठा विचार कसा येईल? बरोबर. मला असा एक कार्यकर्ता म्हणून प्रश्न पडतो. अगदी बरोबर. म्हणजे याच्या मुळापासून आपल्याला काम करायला हवं असं तुम्ही या ठिकाणी सांगताय. भाजपचे युवा नेते अजित पाटील कवेकर यांच्यासोबत आपण इथं सविस्तर चर्चा करत आहोत आणि लातूरकरांच्या मनातील प्रश्न माझ्या वतीने मी त्यांना विचारत आहे आणि एक युवा नेतृत्व म्हणून त्यांनी कसा विचार करतात या सगळ्याबद्दल हे आपल्यासमोर त्यांनी मांडत आहेत. सर, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, लातूरमध्ये जसं एज्युकेशन आहे, ट्युशन एरिया आहे, तसंच सगळ्यात मोठा गोष्ट म्हणजे मार्केट यार्ड आहे. इथलं मेन जीव किंवा हार्ट म्हणून आपण मार्केट आहे. मार्केट यार्डला पण आपली बऱ्याचशा विषयावर मागं आंदोलनं झाली. दुसरी गोष्ट, मार्केट यार्डच्या परिसरामध्ये आत्ताचं जे सध्याचं आहे ट्रॅफिकचे पण बऱ्याचदा व्यापारी तिथं तक्रारी करतात की इथं आम्हाला जागा कमी पडते, बऱ्याचशा गोष्टी आहेत. काय सांगाल एकंदरीत तुमच्या त्या झालेल्या आंदोलनाविषयी आणि त्या सगळ्या प्रश्नांविषयी? नाही, तुम्ही एकदम बरोबर म्हटलात की एकतर शिक्षण नापासूनच लातूरची ओळख आहे आणि दुसरं आपलं मार्केट यार्ड. बरोबर. शिक्षणाची अवस्था आपण लातूर शहरामध्ये पाहतोय ती आहे. बरोबर. म्हणजे आज चिंताजनक परिस्थिती अशी आहे की समजा 4 वर्षापूर्वी 50,000 विद्यार्थी होते तर आता 25 आहेत. बरोबर. आणि हे काही स्थापित सत्य नसतात की एखादं शहर शिक्षणासाठी ओळखलं जातं म्हणून ते निरंतर तसंच चालू राहील. त्याच्यासाठी काम करावं लागतं, त्याच्यासाठी एक दिशा ठरवावी लागते, त्याच्यात जीव ओतावा लागतो, तेव्हा ते टिकून राहील अशी अवस्था आहे. मी म्हणत नाहीत आपण तसं केलं तरच टिकेल असं म्हणत नाहीये, पण प्रयत्न तर करायला हवे. म्हणून आपण शिक्षणाच्या संदर्भात ट्युशन एरियामध्ये असेल, इतर परिसरामध्ये बघितलं तर तिथं जाण्यासारखी सुद्धा परिस्थिती नाहीये. तेच तुम्ही शिक्षणाच्या दृष्टीनं कोटा कसं डेव्हलप केलं ह्याचा कधी महानगरपालिकेचा तरी अभ्यास दौरा झालाय का? बरोबर. एक उदाहरण म्हणून आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं शहर काय 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 चालू आहे त्या दिशेनं, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दुसरं मार्केट यार्ड, 16 दिवस बाजार बंद होता, दिवसाला 50 कोटीचं नुकसान होत होतं. हजारो कोटीचं नुकसान होत असताना जिथं अडत्यांना त्रास होतोय, हमालांची उपासमारीची वेळ आली होती, तिथं व्यापाऱ्यांना सुद्धा त्रासच होत होता आणि शेतकऱ्यांना तर तिथं जाण्याचा काही विषयच नव्हता कारण बाजार बंद होते. अशा परिस्थितीमध्ये 16 दिवस महाराष्ट्रातलं सर्वात नावलौकिक मार्केट बंद राहतं आणि इकडली विद्यमान आमदार या ठिकाणी तिथं जात नाहीत, विचारत नाहीत. म्हणजे हा एक संदर्भ मी देतोय का, तर एवढं मोठं नुकसान होत असताना आपलं इंटरव्हेन्शन काय, किंवा इंटरव्हेन्शन करण्याची आपल्याला आवश्यकता पटली नाही का, किंवा हे होऊन जाईल बघू काय होते अशी परिस्थिती आहे का? 1-2 दिवस नुकसान झालं की लगेच तुम्ही ऍक्शन मोड मध्ये आलं पाहिजे की नाही बाबा काय विषय आहे, आपण जाऊन बोलावं, सोडवावं, मार्ग काढावा, सगळ्यांना न्याय मिळेल अशी भूमिका घ्यावी. 16 दिवस. आणि म्हणून मार्केट असेल, शिक्षणाची व्यवस्थेचे मूलभूत प्रश्न असतील, ह्या सगळ्यात कोणीही लक्ष घालायला तयार नाही. ओके. तर साहजिक आहे, कारण जोपर्यंत एखाद्या शहरावर चांगल्या नेतृत्वाचा होल्ड नसेल तोपर्यंत मग शहर वाऱ्यावरच राहतं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण इथं मार्केट असू द्या, तिथली रुग्णालय असू द्या, तिथली प्रत्येक व्यवस्था असू द्या महानगरपालिकेचं, ह्याच्यावर एक चांगलं नेतृत्व जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत हे काम व्यवस्थित पुढे जाणार नाही असं आपल्याला वाटतं. सर, पुढे आणि आपण शेवटाकडे जातो आता या इंटरव्ह्यूच्या. जशा पद्धतीनं लातूर शहरामध्ये प्रॉब्लेम्स आपण पाहिले की कचऱ्याचा आहे, पाण्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग आता हे आपण सांगत तर समाजामध्ये जाणार आहेत, ह्याचा प्रचार प्रसार तुम्ही करताय. पॉझिटिव्ह कोणत्या गोष्टी आहेत किंवा बीजेपीच्या कुठली चांगली कामं लातूरमधली आहेत जे तुम्ही पॅरलली तिथं लोकांपर्यंत पोहोचवताय? नाही, बीजेपीनं जेव्हा महापालिका सत्तेमध्ये होती आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी घडत आहेत, महत्त्वाचं काम म्हणजे जी अमृत जल योजना झाली होती लातूरमध्ये, त्याच्यामध्ये 25,000 घरापर्यंत आपण पाणी पिण्याचं पोहोचवू शकलो होतो. 25,000 घरांना पाणी देण्याचं काम झालं. आपण प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जर आपण बघितले तर जवळपास हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी लोकांना घरं मिळालेली आहेत. म्हणजे मला आठवतंय की मागच्या 3 वर्षापूर्वी जेव्हा ती योजना आम्ही लातूर शहरामध्ये चालू केली होती, 4 वर्षापूर्वी,
तेव्हा जवळपास 10,000 अर्ज आले होते आणि त्याच्यामधून हजारो मंजूर झाले, घरं सुद्धा तयार झालेले आहेत. आता लाडक्या बहिणीचं त्या ठिकाणी योजनेचं काम चालू आहे, महिलांना आधार देण्याचं काम चालू आहे, तिथंही मोठ्या प्रमाणात अनेक योजना अशा सांगता येत. आणि म्हणून लातूर शहराला कनेक्टिव्हिटी किती चांगली झालेली आहे, रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल किंवा आता रोड कनेक्टिव्हिटी असेल, जे म्हणजे ग्रोथच्या हिशोबानं राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून हे भारतीय जनता पक्षानंच केलं ना. पूर्वी आपल्याला पुण्याला जायचं म्हटलं तर किमान 6-7 तास जावं लागत होते, संभाजीनगरला जायचं म्हटलं तर 6 तास लागत होते, आज 3 तासात पोहोचता, इकडे 4 तासात पोहोचता. हैदराबादला जायला तुम्ही 4 तासात जाता. बरोबर. म्हणजे कुठल्याही दिशेने तुम्ही जावा, कनेक्टिव्हिटी खूप चांगली झालेली आणि ह्याचं पूर्ण क्रेडिट भारतीय जनता पक्षाचे. असे अनेक विषय सांगता येतील. म्हणजे बरेचसे गोष्टी आपल्याला सांगता येतात समाजामध्ये. रस्त्यावरून विषय निघाला तर एक शेवटचा प्रश्न पण विचारतो की लातूर ते बार्शीचा जो प्रश्न आहे टेंभुर्णी रस्त्याचा, तो का बऱ्याच दिवसापासून पेंडिंग पडला? आता या संदर्भात मी धीरज भैयांचं एक म्हणजे एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी पाहिला. त्यांनी काही अधिकाऱ्यांना तिथं बोरगाव काळेच्या त्या गावाच्या त्या चौकामध्ये बोलवलं आणि त्या अधिकाऱ्यांना झापलं. आणि मला प्रश्न पडला की आपण सोलापूरला जाऊन पुण्याला जातोय, बरोबर, हे होऊन सुद्धा मला वाटतं आता 5 वर्ष झाली. खरंय. आणि ह्यांचा कार्यकाळ आता संपत आल्यानंतर ह्यांना तिथं बोलवून झापण्याची कशी गरज पडावी? एवढ्या दिवस याच्या संदर्भात आपण काय केलं असा सामान्य जनता प्रश्न विचारते. बरोबर. आणि म्हणून तो प्रश्न इतका महत्वाचा आहे कारण 50 किलोमीटर एक्स्ट्रा आपल्याला जावं लागतं. आणि लातूर ते मुरुड हा जो आपल्या मतदारसंघाचा ग्रामीण मतदारसंघाचा भाग आहे, अहो किती फायनान्शियल नुकसान त्यांचं झालेलं आहे, आर्थिक किती मोठं नुकसान झालेलं आहे. एकतर कनेक्टिव्हिटी तर मिळाली नाहीये, दररोज कितीतरी ऍक्सिडेंट्स त्या रोडवर होतात कारण रान रस्ता आहे. आजही जाणारे वाहनांची संख्या चांगली आहे, पण तो जर हायवे झाला असता, 4 पदरी हायवे झाला असता तर एक वेगळंच रूप आपल्याला त्या भागाचं, त्या रस्त्यावरल्या असणाऱ्या गावांचं पाहायला मिळालं असतं. परंतु 5 वर्षामध्ये कोणीही त्या संदर्भात तशा पद्धतीचं मांडणी केली नाही. आणि आता कुठंतरी स्टंटबाजी करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये थोडे ब्राउनी पॉइंट्स कशा पद्धतीने आपल्याला मिळवता येतात तसा प्रयत्न चालू आहे असं मला वाटतं. परंतु तुम्ही म्हणालात तसं अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. एवढ्या मोठ्या गावांचं अर्थकारण त्याच्यावरती निर्भर आहे, कनेक्टिव्हिटी निर्भर आहे. त्याला लवकरात लवकर त्याचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची आवश्यकता. कारण सरकार तर आता बीजेपीचं आहे चालू आहे ना, त्याच्यामुळे हे अडचण नाही यायला पाहिजे. आता सरकार बीजेपीचं आहेच आणि त्याच्यामध्ये बीजेपीच्या सरकारनं सगळ्या कनेक्टिव्हिटीवरती न्याय दिलेला आहे आणि तो विषय समजा राहिला आहे कुठल्या ना कुठल्या कारणानं. पण ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह असं प्रतिनिधित्व करणारा जो व्यक्ती तिथला आहे, त्या संदर्भात त्यांनी काय केलं असा प्रश्न विचारणं काही अपमान आहे का? लॉजिकल आहे, तिथला प्रतिनिधी तिथल्या रोडसाठी प्रश्न नाही विचारणार तर अजून कोण विचारणार? भारतीय जनता पक्षाने मी तुम्हाला म्हटलो तसं सगळंच कनेक्ट केलंय. तुम्ही कुठल्याही दिशेनं पहा, एखादा विषय राहिलेला आहे, तिथं तिथल्या आमदाराची काय भूमिका आहे, मला वाटतं ही अत्यंत महत्वाची आहे. ओके. तर आपण या ठिकाणी अजित भैया पाटील कवेकर यांच्यासोबत सविस्तर चर्चा केलेली आहे की कशा पद्धतीने ते लोकांमध्ये जात आहेत, काय प्रश्न लातूरकर त्यांच्यासमोर मांडतायत, लातूरकरांना ते काय सांगतायत. बऱ्याचशा गोष्टी आहेत लातूरमध्ये, बरेचसे कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहेत. मग ते विकासाचे असू द्यात, जातीय समीकरण असू द्यात, बऱ्याचशा गोष्टी आहेत, तिथलं राजकारण असू द्यात, अनेक साऱ्या गोष्टी आहेत. या सगळ्यांना फेस करून आता इथल्या कोणत्याही पॉलिटिशियनला पुढे जावं लागतं. आणि त्यामुळं त्यांचा जो जनसंवाद यात्रा चालू आहे, लोकांमध्ये जाणं येणं चालू आहे, हे सगळ्या गोष्टी यामध्ये एक वेगळं महत्त्व प्राप्त करतात असं मला वाटतंय. भारतीय जनता पार्टीमध्ये पण एक रेस आहे, तिकीट मिळवण्यासंदर्भातली रेस आहे, सगळ्यांना स्वतःला सिद्ध करायचे. त्याचबरोबर लातूरकर जे आरोप नेहमी करत असतात की बाबा इथली बीजेपी मॅनेज आहे की काय, आणखी त्याची तर काही क्लॅरिटी आपण बोलू शकत नाही त्या संदर्भामध्ये. पण हे असे बरेचसे प्रश्न इथं आहेत. लातूरकरांच्या वतीने जे काही माझ्या मनात प्रश्न होते सर, मी तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर पण आम्ही तुमच्याकडे बऱ्याचदा येणार आहोत. आता ह्या पुढच्या काळामध्ये वेगवेगळे प्रश्न घेऊन, लातूरकरांच्या मनातले प्रश्न घेऊन येणार आहेत. त्यावेळेस तुम्ही आम्हाला वेळ द्याल ही आम्ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सरांविषयी एवढंच शेवटी सांगणार आहे की मी नेहमीच त्यांना असं म्हणत असतो की अतिशय स्पष्टोक्तपणा त्यांच्याकडे आहे. म्हणजे मी ज्यावेळेस इंटरव्ह्यूची सुरुवात करत होतो, जनरली आपण त्यांना विचारतो की एकदा प्रश्न ऐकणार का, परंतु त्यांनी तसं काही म्हणले नाही. त्यांनी म्हणले की चला रेग्युलर तुम्हाला जे मनातून विचारायचं ते विचारा, मी प्रत्येक गोष्टीला म्हणजे तुमचं उत्तर द्यायला तयार आहे. म्हणजे अतिशय स्पष्ट
आणि प्रश्नाला धरूनच उत्तरं प्रत्येक आपल्याला तिथं मिळालेत. म्हणजे कोणताही प्रश्न इथं भरकटलेला नाही. बऱ्याचदा तो सुद्धा मला सर अनुभव येत असतो मी इंटरव्ह्यू घेताना, की मूळ प्रश्न बाजूला राहतो आणि दुसरीकडेच माणसं काहीतरी बोलतात. परंतु अतिशय चांगलं या ठिकाणी प्रेझेंटेशन, अतिशय चांगलं बोलणं त्यांच्या वतीने इथं आलेलं आहे. समाजात पण आपण बघतो एक युवा नेतृत्व म्हणून अतिशय चांगला त्यांची ओळख इथं लातूर शहरामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. येणाऱ्या काळात विविध या ठिकाणी राजकीय नेत्यांची आपण बाईट घेणार आहोत. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवनाचं विशेष अपडेट, महत्त्वाचे मुद्दे महाराष्ट्राचे या टायटलखाली आम्ही हे अपडेट चालवते. आज आपण पाहिले महत्त्वाचे मुद्दे लातूरचे. येणाऱ्या काळातही हे वेगवेगळे अपडेट पाहण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. माझ्यासोबत इथं कॅमेरा हँडल केला आहे माझे सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य यांनी. धन्यवाद.